उभं राहत नाही रे बाबा. हा ठीक आहे तुम्ही कोण आहात हे कळेल का आधी? असे कसे घुसला तिथे? ओळखलं नाही होय मला. कोण आहात विचारतोय पोरगा? कोण आहात? अरे मामा आहे तुझा मामा. आणि मी मामी. कुठला मामा? काय कसा रेफरन्स सांग? कोळशेवाडीचा मामा ओळखलं नाही होय मला. असं काय करतो? लहानाचा मोठा झालात कोळशेवाडीत तू. अरे डिस्को मामा. मी डिस्को मामा. डिस्को मामा? कसं नाव? दिगंबर संतोष कोळसे. आणि डिस्को मामी. आय एम अ डिस्को मामा. आय एम अ डिस्को मामी. नाही डिस्को मामा आता माझ्या लक्षात आलं. अरे बापरे. नका ऐकाय एवढे पाहुणे आले आज तुझ्या घरी. वा म्हणजे खायला प्यायला चांगलंच असणार म्हणे. एवढे पाहुणे म्हणल्यावर सगळी माणसं टीव्हीत असतात. कुणाच्या? सगळ्यांच्या टीव्हीत असतात कारण हे सेलिब्रिटी आहेत. सिरियल बघता की नाही तुम्ही झी मराठीवर? होय 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 होय. तरी ओळखीचे चेहरे दिसायला लागलेत मला. ती ओळखीची दिसतायत बघा चेहरे. सिरियल? हा नकटीच्या लग्नाला यायचं. हा वाटलंच मला. एक मिनिट. ए तू बेबी ना ग? बेबी ना तू? बाई केवढं वजन कमी सुकलीस ग. सुकून गेली. खायला देते कोणी खायला नाही असं बोल नको का भरल्यासारखं घरात. पौर्णिमा छान दिसतेस पण एक सिक्रेट सांगू का तुला? म्हणजे आणखीन जर वजन कमी करायचं असेल ना तर माझ्याकडे एक तेल आहे ते देते. ते 4 वेळा दिवसातनं पायाला रगडायचं की मग मला बरं वाटेल. त्यांनी रगडल्यावर तुम्हाला कसं बरं वाटेल? कसं नाही वाटणार? ही बसून बसून काही काम करत नाही म्हणून तिचं वजन वाढते. माझ्या पायाला चोळून दिल्या तेवढंच काम करेल तेवढंच वजन कमी होईल. बेबी आत्या होती तेव्हा काम करत नव्हती. आता किती काम करायला लावतात मला. माझ्याकडून सगळे काम. आणि बेबी आत्यानं तेल लावलं तर बेबी ऑइल नाही होणार. पण तुम्हाला सांगतो तुम्ही एक गोष्ट खूप चांगली केली. तुम्ही तुमच्या सिरियल मध्ये राणादाला घेतलं. काहीतरी उगाच काय ते कन्फ्युजन. काय रे काय? हा बघ राणादार उभा एकदा तो डायलॉग बोल ना. तो चालतंय की एकदा चालतंय की. अरे बाबा राणादा करू नका तुम्ही. तुमचं बरोबर आहे तसे दिसतात. ते फिजिक्स सेम आहे दोघांचं. समजा राणादा नाही ते अभिनय सावंत. अरे अभिनय सावंत. आई नाही आली तुझी? कोण? वैशाली सावंत. बुटानी मार खाल. बुटानी मार खाल. तुम्हाला कळलं ना कोण आहे त्यांच्या मम्मी? तर बुटानच मार खाल. कोण आहे? निर्मितीताई सावंत. दादा बस ना. गड्या तू कॉमेडी असते असं काय नाही. काय पण सांगतो तू एकदम तुकडा दिसतीस. बरं एकदम नावच ठेवून घे तुकडा. का? तुकडा तांदळे. आणखीन एका जबरदस्त सेलिब्रिटीला या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात नेहा महाजनचं. नमस्कार मॅडम. तुमचं जबरदस्त स्वागत आहे. तुम्ही एकट्याला तुमचे भाऊ नाही आले? ते कोण? कश्मीर महाजन. रवींद्र महाजन त्यांची मुलगी ना तुम्ही? रवींद्र महाजनी आणि मी महाजन असे वेगवेगळे आहे का? मला काय वाटलं बा महाजन असाल वेलांटी राहिली असेल लिहायची. तसं नसतं काका. ते वेगळं असतं. अरे वेगवेगळं असतं का? स्वागत तुमचं नेहाजी. आणि मी विनंती करतो तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. स्वागत त्यांचं करतायत. प्लीज तुम्ही विराजमान व्हा. आपण तुमच्या बरोबर तुमच्यासाठी स्वागत गीत सादर करते. तुम तो ठहरी नेहा महाजन. तुम तो ठहरी नेहा महाजन. तुला पाहिलं आले किती जण. तुम तो ठहरी नेहा महाजन. तुला पाहिलं आले किती जण. तुम्हारे घर में दरवाजा हमें खतरे का अंदाजा नहीं है. तुम्हें खतरे का अंदाजा है लेकिन हमारे घर में दरवाजा नहीं है. क्या करोगे तुम?
गेटअप करून मगाचा गेटवरचा माणूस मग असं परत आला, पप्पा मारा. आता मी संपवला असता याला. हो तुम्ही ते जावई बापू गोळीबार करू तुम्ही नका. वरती गोळ्या मारू नका. अरे पण वरच्या चांगलं घरातल्या आहे. सगळ्या वस्तू नाही, खाली नाही. पडायला इथं. त्याचा एक पंच वरून पडला, ही किती मोठी गोष्ट आहे. माझा राजहंस वा वा कुठे तर- गेला? मला म्हणाला होता वेगवेगळे गेटअप करून येईन म्हणून, येतच नाही. कुठे गेला माझा राजहंस? ऐक ना, काय आईचा घो तुझ्या. पुढच्या गेस्टला आपण आमंत्रित करूयात हा हा. जे खर तर तरुणांचे आयडॉल आहेत सध्याच्या. हॅपी जर्नी या सिनेमासाठी ते या मंचावरती आले होते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सिद्धार्थ मेनन साठी. नूडल्स केसाच्या काय झालं? नाही, कोणतरी सिद्धार्थ लेमन घेऊन येतोय ना, तहान लागली मगाचपासून. कोल्ड्रिंक आणा रे. हेच आहेत ते सिद्धार्थ मेनन. आणि शपथ प्यायचा कसा याला? अरे कोल्ड ड्रिंक नाहीये ते, मग? हे सेलिब्रिटी आहे, त्यांचं नाव मेनन. त्यांनी तर गाणं पण केलं तुमच्यावरती काल मला मी ऐकलं. जबरदस्त गाणं केलं, एकदम ऐकवा ना जबरदस्त. मला. लेकर तुझको आए हैं सब जन सिद्धार्थ मेनन, सिद्धार्थ मेनन. लेकर तुझको आए हैं सब जन सिद्धार्थ मेनन, सिद्धार्थ मेनन. साऊथ वरून आलाय एक जण सिद्धार्थ मेनन, सिद्धार्थ मेनन. साऊथ वरून आलाय एक जण सिद्धार्थ मेनन, सिद्धार्थ मेनन. सगळ्यात मला आवडते एक जण नेहा महाजन. येडा आहे का तुम्ही? रंगपंचमीचा सण आहे, होळीचा सण आहे, तू काय शुभेच्छा देशील सगळ्यांना? होळीच्या दिवशी मी खूप बघितलंय की खूप राडे होतात, मारामाऱ्या वगैरे होतात. तर ते आपण आहे. जरा एक्साइटमेंट आणि एन्जॉयमेंट जरा. अरे हसतोयस कसला? पप्पा तुमचा अनुभव आहे का काही? अरे बापरे. नाही नाही होळीच्या त्यांना दिवशी म्हणजे नाही नाही रंगपंचमी आणि गटरीतला अजून फरकच लई लोकांना कळलं. त्यांना कळलं नाही, दोन सण तेच त्याला वेगळे. म्हणायचं होतं. सिद्धार्थ स्वागत. आपण खूप गप्पा मारायच्या आहेत. मी विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या Thank you. सिद्धार्थ साठी. तर पुढच्या सेलिब्रिटीला आपण आमंत्रित करूयात. आणखीन एक नवा चेहरा. क्लासमेट सिनेमा सगळ्यांनी बघितलेला आहे. हा हा हा. आणि क्लासमेट सिनेमा मधून ती आपल्याला भेटली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पल्लवी पाटील साठी. आज म्हणजे पल्लवी पाटील यांच्या रूपानं एक पप्पा व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. पप्पा पप्पा म्हणजे पल्लवी पाटील पप्पा. शॉर्ट शर्ट फॉर्म केला तुम्ही? शर्ट अरे फॉर्म वा. केला मी त्यांचा. हा, सुद्धा काय तुमचं स्वागत आहे मॅडम. हे घ्या. वा वा पल्लवी पाटील यांचं स्वागत या ठिकाणी आपण करूयात. मॅडम, आणि क्लासमेट सिनेमामध्ये तुमची कशी गँग असते? क्लासमेट असतात सगळे. क्लासमेट असतात सगळे, तसं आमची पण एक गँग आहे, काय नाव आहे गँगचं? ग्लासमेट. आणि आमचं ब्रीदवाक्य पण ठरलेलं आहे, कुठलं? 7च्या आत घशात. घरात घरात. घरात 7च्या आत घरात. वा 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 चांगलं आहे. पण पल्लवी पहिलाच सिनेमा आणि घराघरात तू पोहोचलीस, कसं वाटतं तुला? खूप छान वाटतंय आणि मी वाट बघत होती की मी इथे कधी येणार, कारण इथून खूप पॉझिटिव्हिटी मी नेहमी घेऊन जाते आणि मी हे आता सेकंड टाइम मी येते. आणि मला मॅडम, आम्ही पण सकाळपासून वाट बघत होतो इथे कधी येणार. खरंच मी लक्की समजते की मला पहिलाच चित्रपट खूप मोठा मिळाला.